क्रोमवर जा. इथं MahaDBT सर्च करा. MahaDBTच्या पोर्टलवर जा. इथं न्यू रजिस्ट्रेशनवर जा. न्यू रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर इथं जे कॅन्डिडेट ते कॅन्डिडेटचं नाव टाका. त्याच्यानंतर इथं ते यूजर नेम आहे. यूजर नेमच्या जागेवर त्याचं आधार नंबर टाका. पासवर्ड टाका. सेम पासवर्ड टाका सगळ्यांना. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्डवर जा. त्याच्यानंतर ईमेल ID काही टाकायची गरज नाही. इथं तुमचाच मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर झाल्यानंतर गेट OTPवर क्लिक करा. OTP येईन. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय करा. मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल. त्याच्यानंतर ही कॅप्चर टाका. कॅप्चर टाकल्यानंतर रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर ही स्टेप होऊन जाईल आपली. ही स्टेप झाल्यानंतर ॲप्लिकेंट लॉग इनवर जा. ॲप्लिकेंट लॉग इनवर गेले. आपण आपला त्यांचा यूजर नेम त्यांचा आधार नंबर टाकला होता. आपण पासवर्ड टाकला होता. पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅप्चर टाका. कॅप्चर टाकल्यानंतर हे लॉग इन होईल. 2 मिनटं मी एक लॉग इनच करून दाखवतो तुम्हाला. असं लॉग इन झालं. लॉग इन झाल्यावर इथं डू यू हॅव आधार नंबर आहे. इथं यस करा. इथं त्यांचा आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर OTPवर क्लिक करा. OTPवर क्लिक केल्यावर आय ॲग्री येईन. आय ॲग्री आल्यावर 2 मिनिट करून दाखवतो तुम्ही. असं आय ॲग्री येईन. आय ॲग्री करा. आय ॲग्री केल्यावर सेंड OTP येईन. सेंड OTP सेंड होईल. OTP सेंड झाला की इथं OTP टाकायचा ऑप्शन येईल. OTP टाकला, सक्सेसफुल मेसेज आला की आपलं काम झालं. तितकंच. फक्त आपल्याला ID, पासवर्ड आणि त्यांचं पूर्ण नाव मला टाकून द्या. इतकंच आहे.